गाइस, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आता आपण पेपर 2 ची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. अगेन पेपर 2 हा पूर्णपणे व्याधींवरती असतो आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स हे तुम्हाला व्याधीवरती असतो. फक्त एवढं ध्यानात ठेवायचंय की एक एसएक्यू तुम्हाला डिफरन्स वरती असू शकते, एक किंवा दोन हार्डली, पण एक एसएक्यू तुम्हाला 100% व्याधी व्यवच्छेद निदानवरती येणार आहे. व्याधी व्यवच्छेद निदानवरती जे एससीक्यू येणार आहे त्यात सर्टन टॉपिक्स असतात. ते शोथच्या व्यवच्छेद निदान विचारू शकतात, संधिशूलचं, अतिसारचं एक्सेट्रा वगैरे ते विचारू शकतात. आता हे व्यवच्छेद निदान आपण कुठून करायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्यासाठी तुम्ही यग जोशीची बुक यूज करायची आहे. लास्ट मध्ये त्यांनी शेवटच्या काही पेजेस मध्ये तुम्हाला व्यवच्छेद निदानचे टेबल्स दिलेले आहेत, ते एकदा गो थ्रू करा. तुम्ही एकदा गो थ्रू कराल तर तुम्हाला एक आयडिया तरी येईल की बाय चान्स कोणत्या व्याधीचं आपल्याला व्यवच्छेद निदान आलं तर आपण ते कसं लिहायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी ते टेबल बघून घ्यायचे. एक एसएक्यू तुमचा 100% पेपर 2 चा फिक्स असतो जो व्यवच्छेद निदानवरती असतो. सो तुम्ही ते प्रिपेअर करा. सगळ्यात आधी आपण मस्ट टू नो चे टॉपिक्स मध्ये एलएक्यूज बघणार आहोत. मोस्ट कॉमनली एलएक्यूज कोणकोणते आहेत ते बघा. शूल वरती एलएक्यू विचारलं गेलेलं आहे पण रेअर आहे. कॉमन काय आहे? अतिसार, ग्रहणी, श्वास, ज्वर, पांडू यांच्यावरती मोस्ट कॉमनली एलएक्यू विचारतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं काय आहे? ज्वर मध्ये विषम ज्वर इम्पॉर्टंट आहे, आगंतुक ज्वरचे प्रकार इम्पॉर्टंट आहे पण ते मात्र एसएक्यू ला विचारतात. ठीक आहे, दोषजत ज्वर, धातुगत ज्वर हे सगळं कॉमन, बाकी सगळं तर तुम्हाला करायचंच आहे. ज्वरचं ज्वरची संप्राप्ती पण खूप इम्पॉर्टंट आहे. ज्वरची संप्राप्ती इंडिव्हिज्युअली तुम्हाला एससीक्यू ला सुद्धा विचारले जातात, तर ते सुद्धा तुम्हाला तिथं करायचं आहे. त्यानंतर रक्तपित्त सुद्धा एलएक्यू ला एकदा दोनदा आलेले आहे. युजली रक्तपित्त हा एसएक्यू चा टॉपिक असतो, पण कधी कधी त्यांचा दिमाग खराब झाला तर मग ते तुम्हाला एलएक्यू ला सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे, त्यानंतर शोध वर सुद्धा एलएक्यू एक्सपेक्ट आपण नॉर्मली करत नाही, पण यावेळेस गेल्या 2-3 याच्यात आलेले आहे. त्यानंतर कामला, उदर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कामला, उदर, कुष्ठ, विसर्प, प्रमेह यांच्यावरती तर फिक्स एलएक्यू असतात. ही गोष्ट आता सांगण्यासारखी राहिलीच नाहीये. तुम्हाला ही छानपैकी एक आयडिया आला असेल की कशावर एलएक्यू येऊ शकतो आणि कशावर नाही. कुष्ठामध्ये पण महाकुष्ठवरती युजली एलएक्यू विचारले जातात, क्षुद्रकुष्ठावरती एसएक्यूच असते. ठीक आहे, त्यानंतर वातव्याधीमध्ये स्पेसिफिक गृध्रसी, अर्धित आणि पक्षाघातवरतीच एलएक्यू असतो. बाकी सगळे ते युजली एमसीक्यू चे असतात किंवा 2-3 कंबाईन करून तुम्हाला एससीक्यू ला सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण जर एलएक्यू म्हटलं वातव्याधीमध्ये तर स्पेसिफिकली गृध्रसी, अर्धित आणि पक्षाघातवरच प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. येतोच हा, एक क्वेश्चन 100% येतोच. त्यानंतर संधिगत वात, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला माहिती आहे जास्त त्यात कंटेंट नाहीये, पण मग व्यात व्याधीला कंबाईन करून संधिगत वात तुम्हाला विचारलं जाऊ शकते. म्हणजे व्यात व्याधीचे जो कॉमन फॉर्मॅट असतो ना ते कंबाईन करून संधिगत वात एक पेपर मध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, आमवात अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वात रक्त व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्हाला एकूण एवढे व्याधी तुम्हाला एलएक्यू साठी प्रिपेअर करायचंय. आता जर तुम्ही एवढे व्याधी एलएक्यू साठी प्रिपेअर केलं, ऑटोमॅटिक तुमचे एससीक्यूज कव्हर होतात. सो तुम्हाला एससीक्यू मध्ये बघा तुम्हाला फक्त किती प्रिपेअर करायचे. ऑल एलएक्यू टॉपिक्स तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत, तर एससीक्यू तर मॅक्झिमम तुमचं प्रिपेअर झालेलं आहे. त्याशिवाय तुम्हाला एक प्रवाहिका एक्स्ट्रा करायची आहे, मूत्रकृच्छ एक्स्ट्रा करायचं आहे, मूत्रघात एक्स्ट्रा करायचं आहे, शीत, पित्त आणि स्थौल्य एक्स्ट्रा करायचं आहे. ठीक आहे, एवढे जर टॉपिक्स तुम्ही कव्हर केले तर ऑटोमॅटिक तुमचे मस्ट टू नो चे तरी मॅक्झिमम टॉपिक्स कव्हर होत आहेत. प्लस तुम्हाला असं वाटेल पण माझ्या हिशोबाने 90% पेपर कव्हर होतोय जर एवढं तुम्ही मी हायलाइट करून दिलं आणि तेवढं स्टडी केलं आणि एक्झाम मध्ये जर तेवढंच आलं तर. ठीक आहे, आता डिझायरेबल टू नो, तुम्ही म्हणाल मॅम एका क्वेश्चन साठी एवढे सगळे टॉपिक्स आहेत, मग सगळे अभ्यास करत बसायचं का? नाही, सगळे अभ्यास नका करू. यासाठीच मी काय केलंय, तुम्हाला काही टॉपिक सॉर्ट करून दिलेले आहेत. मला माहितीये एका एससीक्यू साठी एवढे सगळे टॉपिक अजून आहेत. ठीक आहे, 3-4 एवढे सगळे टॉपिक करणं हे पॉसिबल नाहीये, पण थोडे एफर्ट्स टाका. एक दिवस फक्त त्या एका क्वेश्चन साठी द्या आणि करून घ्या एवढे टॉपिक्स. कारण माझं असं एक्सपिरियन्स आहे की ह्याशिवाय पलीकडे काही नाही येणार त्या एससीक्यू मध्ये जरी आलं.
इरिटेबल बाउल सिंड्रोम मध्ये क्रॉन्स आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो तुम्हाला. तो डिझायरेबल टू नो मध्ये पण पडेल, मॉडर्नचा पण पडेल. ठीक आहे. UTI वरती SAQ येऊ शकतो. नेफ्रायटिस दॅट इज इन्फ्लमेशन ऑफ दी आपला किडनीज, करेक्ट. नेफ्रॉन्स जे आपण म्हणतो किडनीचं, त्याच्यावरती एक SAQ येऊ शकतो. राजक्षमा शोषवरती येऊ शकतो. ठीक आहे. टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या फीवर वरती पण येऊ शकतो. अगेन इम्पॉर्टंट आहेत हा, 4चे 4 इम्पॉर्टंट आहेत, हे करा. अनेमिया टाइप्स जे असतात ते SAQ ला येऊ शकतात. जर SAQ ला नाही आलं तर तुम्हाला कंबाईन करून पांडू मध्ये विचारलं जाऊ शकतो LAQ च्या पॉइंट ऑफ व्ह्यू. जर SAQ ला नाही आलं तर अनेमिया टाइप्स. हृदरोग अगेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हे SAQ साठी विचारलं जाऊ शकते. हृदरोगसाठी तुम्हाला स्पेसिफिक असं एफर्ट्स घेण्याची गरज नाहीये. तुम्ही सूत्रस्थानमध्ये ऑलरेडी हृदरोग केलेला आहे, बरोबर, 17व्या अध्यायामध्ये. त्यात तुम्ही त्याचे प्रकार सुद्धा केलेले आहेत. कृमिज हृदरोग सुद्धा डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सो एवढं स्ट्रेस घेण्यासारखं नाहीये. तुम्ही सेम तिथं लिहिलं, जर तुम्हाला 5 मार्कर्सला ते आलं आणि तुम्ही सेम कंटेंट लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर मायोकार्डियल इन्फार्क्शन रेअरली विचारतात. अजूनपर्यंत मी हार्डली 2 पेपर्स मध्ये बघितलेत. त्याशिवाय मी मायोकार्डियल इन्फार्क्शन हा पॉइंट कुठे बघितलेला नाहीये. पण MCQ मध्ये ECG चेंजेस ऑफ मायोकार्डियल इन्फार्क्शन खूप इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याचदा तुम्हाला विचारतात. त्यानंतर हेपॅटायटिस आणि जॉन्डिस. हेपॅटायटिस आणि जॉन्डिस पण खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. हेपॅटायटिस मध्ये इन्फ्लमेशन ऑफ लिव्हर भरपूरदा विचारले गेलेले आहे. आणि जॉन्डिस मध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस कोणता टाईप आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते तर खूपदा विचारले जातात. आणि जॉन्डिस वरती इंडिव्हिज्युअल SAQ येण्याचे चान्सेस आहेत. अनिमिया, जॉन्डिस हे कॉमन टॉपिक्स आहेत, यांच्यावरती येतातच SAQs. असायटिस हा टॉपिक नॉर्मली इंडिव्हिज्युअल SAQ साठी मला नाही वाटत तुम्हाला विचारलं जाईल. पण जरी इंडिव्हिज्युअल SAQ साठी नाही विचारण्यात आलं असायटिस, तरी हा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला उदर सोबत डेफिनेटली विचारू शकतात. याची डायग्नोस्टिक टेस्ट विचारू शकतात, किंवा कोणत्या टाईपने तुम्ही याला डायग्नोसिस कराल, कोणती परफॉर्मन्स द्याल, इन्स्पेक्शन कसं कराल, पाल्पेशन कसं कराल, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला असायटिस हा टॉपिक कव्हर केला जाऊ शकतो. पण कोणाच्या कॉम्बिनेशन मध्ये, उदररोगाच्या कॉम्बिनेशन मध्ये. मला वाटत नाही तो इंडिव्हिज्युअल येऊ शकतो, पण सिन्स तो कॉम्बिनेशन मध्ये येऊ शकतो म्हणून आय प्रिफर की तुम्ही त्याला स्टडी करा. त्यानंतर एक आहे अर्टिकेरिया. अर्टिकेरिया इज नथिंग बट स्किन रॅशेस. अगेन इझी टॉपिक आहे, लवकर होईल तुमचा. एक पेज भर तर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लेप्रेसी इज ऑल्सो इज अ टाइप ऑफ कुष्ठ ओनली इफ वी कन्सिडर. सो कुष्ठ मध्ये हा तुम्हाला कंबाईन करून विचारला जाऊ शकतो. जसं श्वित्र आणि विटिलिगो हे सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये एक SAQ ला विचारलं जाऊ शकतो. पण श्वित्र एवढं एक्झाम मध्ये आलेलं नाहीये, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. पण जे आलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती फोकस करू शकता, जसं लेप्रेसी, अर्टिकेरिया. ओके. पॅन्क्रियाटायटिस तुमच्या रिसेंट बॅचेस मध्ये चाललेलं आहे, प्रिव्हियस इयरच्या बॅचेस मध्ये. अगेन इम्पॉर्टंट आहे. प्लस सिलेबस चेंज नंतरचा क्वेश्चन असल्यामुळे त्याला जास्त महत्व द्यायचं आहे. ठीक आहे. डायबिटीज मलायटिस ऍज फार ऍज आय कन्सिडर एवढं गरज नाहीये, तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये ते करू शकता. स्थौल्य आणि ओबेसिटीचा जसं कॉम्बिनेशन होतो, तसंच प्रमेह आणि डायबिटीज मलायटिसचं सुद्धा कॉम्बिनेशन असू शकतो. त्यानंतर बेल्स पाल्सी, सायटिका, आर्थरायटिस आणि ट्युबरक्युलोसिस TB इम्पॉर्टंट आहे. अगेन आता एवढे सगळे टॉपिक्स करा. आय नो थोडे जास्त आहेत, पण एवढे टॉपिक्स केले तर आय वुड पर्सनली से की तुम्ही तो DKचा तो एक क्वेश्चन सुद्धा कव्हर करा. ओके. आणि त्याशिवाय हे सोडून सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की डिफरन्सचा तुम्हाला आहे एक क्वेश्चन. आता जो डिफरन्सचा क्वेश्चन, एक किंवा 2 क्वेश्चन असू शकतात. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, तुम्हाला डिफरन्स भरपूर ठिकाणी आहे. तुम्हाला नॉर्मली कास्ट, शय्यज कास्टचा व्यवच्छेद निदान सुद्धा आहे तुम्हाला. मी शिकवलेलं आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्याधीमध्ये जे टॉपिक तुम्हाला सिलेबस वाईज होते सगळं कव्हर केलेलं आहे. जिथं जिथं डिफरन्स मेन्शन होते, अतिसार, प्रवाहिका, ग्रहणी, तिथं सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी डिफरन्स शिकवलेले आहेत. सो माझं असं पर्सनल मत राहील की तुम्ही काय करा, तुम्ही एक बुक बनवा सेपरेट ओनली डिफरन्स साठी. आणि तिथं जिथं जिथं मी तुम्हाला डिफरन्स शिकवलेले ते डिफरन्स लिहून काढायचे आणि रोज सकाळी उठून ते वाचायचे. बिकॉज आय एम प्रिटी शुअर तुम्हाला 2 तरी क्वेश्चन डिफरन्स वरती असणारच आहे. हा आपला पेपर 2 चा एकदम सिम्पल फॉर्मॅट होता.
सिन्स ऑलमोस्ट व्याधी ह्यात कव्हर होतच आहे, फक्त डीकेचे मी तुम्हाला बऱ्यापैकी शॉर्ट करून दिलेले आहेत. आता तुम्ही हे बघितलं, जर मी बघितलं गेलं तर डीकेचा मी तुम्हाला 1/3 सुद्धा सिलेबस दिलेला नाहीये शॉर्ट करून. 1/3 काय काहीच नाहीये तो लिटरली. सो एवढे तुम्ही व्याधी मी एक्सपेक्ट करते का तुम्ही कराल. एलएक्यूजच्या दृष्टिकोनातून हे सगळे कव्हर करायचे. एलएक्यूज झाले की ऑटोमॅटिक तुमचे एसएक्यू कव्हर होतात. फक्त यात स्पेसिफिक इम्पॉर्टन्स कोणाला द्यायचंय, मूत्रकृच्छ मूत्राघातला त्याचे जे प्रकार असतात ते एसएक्यू ला 100% विचारतात. ते शीतपित्त आणि स्थौल्य सुद्धा विचारलं जाऊ शकतो. यात आम्लपित्त पण तुम्ही एक ऍड करा. आम्लपित्त पण 1-2दा आलेलं आहे, जास्त रिपीट झालेलं नाही. स्थौल्य पण खूप रेअरली रिपीट झालेलं आहे, इझिली रिपीट होत नाही. ठीक आहे. त्यानंतर डीकेचे टॉपिक्स करायचंय. सगळ्यांनी योगो जोशी मध्ये जाऊन एक फॉर्मॅट पण वाचून घ्यायचा. दॅट वुड बी व्हेरी व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. जमलं तर मी एखाद्या युट्यूब व्हिडिओमध्ये तो फॉर्मॅट तुम्हाला एक फॉर्मॅट शिकवेल, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की पुढं आपल्याला जायचं कसं आहे. आणि त्यासोबत आपल्याला डिफरन्ससाठी जेवढं पण जिथं जिथं डिफरन्स मेन्शन केलेले आहेत, आता ज्यांना माहिती आहे आणि ज्यांना माहित नाहीये त्यांनी काय करायचं, सिलेबस कॉपी ओपन करायची आहे आणि सगळ्यांमध्ये दिलेलं आहे डिफरन्स बिटवीन ग्रहणी प्रवाहिका, डिफरन्स बिटवीन अतिसार प्रवाहिका. त्यांनी जिथं जिथं डिफरन्स मेन्शन केलेले आहे, कासमध्ये असो, श्वासमध्ये असो, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते सगळे एका ठिकाणी लिहून ठेवायचे आहेत आणि रोज वाचायचे आहेत. प्रिटी शुअर अबाउट इट की डिफरन्स येणार आहे. ठीक आहे. त्यातला एक स्पेसिफिक डिफरन्स विचारलं गेलं तर अन्नद्रव शूल मध्ये आणि परिणाम शूल मधला जो डिफरन्स आहे ना, तो भरपूर एक्झाम्स मध्ये रिपीट झालेला आहे. इव्हन तुमच्या सिनियर्सच्या बॅचेसला सुद्धा तो असणारच आहे. सो सगळ्यांनी प्रिपेअर करा. हेच होतं पेपर 2 चे इम्पॉर्टंट टॉपिक्स. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. हॅव अ नाईस डे. थँक्यू.